मित्रांनो, तुम्ही या देशाचे सन्माननीय नागरिक आहात की सरकारच्या वेगवेगळ्या प्रयोगातले केवळ एक गिनीपिग आहात? विचार करा, कारण गेल्या काही वर्षात देशात असे अनेक मोठे निर्णय आले ज्यांनी देशाचं काय बदललं ते तर माहीत नाही, पण सामान्य माणसाला मात्र रस्त्यावर आणून उभं केलं. कधी रात्री 8 वाजता अचानक येणारी नोटबंदी, कधी मध्यरात्री लागू झालेला GST आणि आता थेट तुमच्या गाडीचं इंजिन खराब करणारा E20 पेट्रोल. आज आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता एका सर्वसामान्य माणसांच्या नजरेतून पाहणार आहोत की डिजिटल इंडिया आणि मास्टर स्ट्रोकच्या नावाखाली सामान्य नागरिकांची कशी चेंगरावट केली जाते. सध्या सर्वात मोठा फटका बसतोय तो म्हणजे पेट्रोलमध्ये केलेल्या 20% इथेनॉलच्या सक्तीचा. 1 एप्रिल 2026 पासून सरकारने सर्वत्र E20 पेट्रोल अनिवार्य केलं. कारण काय तर देशाचे पैसे वाचतील. बरं, पैसे देशाचे वाचणार, पण सामान्य माणसाच्या गाडीच्या फ्यूल पंप आणि इंजिनचे नुकसान होतंय त्याचा खर्च कोण देणार? मार्च 2023 पूर्वीच्या करोडो गाड्या या इंजिनसाठी बनलेल्याच नाहीत. लोकांच्या गाड्या रस्त्यावर बंद पडत आहेत. परदेशात लोकांना पर्याय दिला जातो, पण भारतात सामान्य माणसाला कोणताही पर्याय न देता हे इंधन सक्तीने गळ्यात घातलं आहे. म्हणजेच पेट्रोलसाठी पैसेही जास्त मोजायचे आणि गाडी दुरुस्तीसाठी मेकॅनिकचे उंबरटेही झिजवायचे. हे पहिल्यांदा घडलेलं नाही. 2016ची 3 नोटबंदी आठवा. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली अख्खा देश बँकेच्या रांगेत उभा केला. श्रीमंतांचं काय झालं कोणालाच काय माहीत नाही, पण रांगेत जीव मात्र सामान्य माणसानेच गमावला. त्यानंतर आला मध्यरात्री GST. कर सोपी करण्याऐवजी ती इतकी गुंतागुंतीची केली की छोटे व्यापारी आजही त्यात भरकटले जात आहेत. आज दही, दूध, पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंवरही टॅक्स लादला गेलाय. महागाई गगनाला भिडली आहे आणि सर्वसामान्य माणूस फक्त मूक प्रेक्षक म्हणून स्वतःचा खिसा रिकामा होताना पाहत आहे. तुम्ही कमवता त्यावर इन्कम टॅक्स देता, वस्तू विकत घेताना GST देता, गाडी घेताना रोड टॅक्स देता आणि तरीही रस्त्यावरून प्रवास करता तेव्हा प्रत्येक काही किलोमीटरवर तुमच्याकडून टोल वसूल केला जातो. तिथे फास्टॅग अनिवार्य करून रोख पैशांचा पर्याय बंद केला. तांत्रिक बिघाडा झाला की थेट दुप्पट दंड. नियम मोडले की डिजिटल कॅमेऱ्यामधून हजारो रुपयांचा ऑनलाईन चलन थेट मोबाईलवर येतात. तंत्रज्ञान चांगलं आहे, पण हेच तंत्रज्ञान जेव्हा सर्वसामान्य माणसांना लुटण्याचा साधन बनतं तेव्हा प्रश्न विचारावेच लागतील. मित्रांनो, हे सगळे निर्णय कुठे घेतले जातात? दिल्लीतल्या AC केबिन्समध्ये, जिथे बसलेल्या धोरणकर्त्यांना देशातल्या गरिबाची आणि मध्यमवर्गीयांची ग्राउंड रियालिटी काय आहे हेच माहीत नसतं. जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांचा किंवा उद्योगपतींचा फायदा डोळ्यासमोर ठेवून नीती नेमली जाते, तेव्हा देशाचा पाया असलेला सामान्य नागरिक पायदळी तोडवला जातोय. लोकशाहीत जनता ही मालक असते आणि सरकार हे सेवक. पण आज परिस्थिती उलट झाली आहे. महागाई, बेरोजगारी आणि सरकारी नियमांच्या कचाट्यात सापडलेला सामान्य माणूस कधी श्वास घेणार? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या कोणत्या निर्णयाचा तुम्हाला वैयक्तिकरित्या सर्वात जास्त त्रास झालाय? तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज योग्य लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अशाच परखड विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.